ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इकडे सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा या होणारच, वेळापत्रक लवकरच जाहीर करू असं सीबीएसई सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांनी जाहीर केलेलं आहे। प्रशांत कदम ताजी माहिती देत आहेत। प्रशांत, खरं तर लॉकडाऊनच्या या काळामध्ये सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या होणार की नाहीत याच्या संदर्भात खूप संभ्रम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्याच्या संदर्भात काही अफवा देखील पसरवण्याचा प्रयत्न होतोय आणि या पार्श्वभूमीवरती सीबीएसईचे सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांचं हे वक्तव्य खूप महत्वाचं आहे। नव्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात एक वेबिनार आयोजित करण्यात आलेला होता। त्यावेळी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत, फक्त आता त्या वेळेवरच होणार का, कुठल्या वेळेला होणार, त्याचं शेड्यूल काय असणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती लवकरच जाहीर केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानुसार जेव्हा ती रिलीज येईल त्याच्यानंतर सीबीएसईच्या वेबसाईटवरती त्याचं पूर्ण शेड्यूल जे आहे ते उपलब्ध होईल। महाराष्ट्र असेल किंवा गुजरात असेल या ठिकाणी बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत त्या थोड्याशा पुढे जातील असं सांगितलं गेलेलं आहे। आणि त्यामुळं जेव्हा राज्याची बोर्ड अशा पद्धतीनं परीक्षांच्या बाबतीत थोडीशी संभ्रमात आहेत त्यावेळी सीबीएसई नेमकं काय निर्णय घेत आहे हे पाहण्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आणि सीबीएसईने हे सांगितलेलं आहे की परीक्षा होणार। अश्विन, त्याच्यामध्ये हेही लक्षात घ्यायला पाहिजे की या परीक्षांचा फॉर्मॅट काय असेल, तो नेहमीसारखा असेल की काही वेगळ्या स्वरूपात ही परीक्षा होईल यावेळी, हे सुद्धा अजून क्लिअर झालेलं नाहीये। कदाचित सीबीएसईच्या अधिकृत रिलीज नंतर ते आपल्याला स्पष्ट होईल। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल।